जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 26, 27 आणि 28 श्लोकांचा मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांचा शब्दशः अर्थ पाहणार आहोत. श्लोक 26. यतो यतो निश्चरति मनश्चंचलं स्थिरं ततस्ततो नियमेन्थ तात्मन्येव वंशं नयेत. अस्थिरम हे अस्थिर आणि चंचलम चंचल, मनः मन, यता यता जेथे जेथे, निच्छरती विचरण करते, तथा तथा तेथून तेथून, नियम्य हटवून, एतत त्याला, आत्मनी एव परमात्म्यातच, वशम नयेत चांगल्या प्रकारे लावावे. हे अस्थिर आणि चंचल मन जेथे जेथे विचरण करते तेथून तेथून हटवून त्याला परमात्म्यातच चांगल्या प्रकारे लावावे. श्लोक 27. प्रशांत मनसं हेनं योगिनं सुखमुत्तपम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्पशम्. अकल्पशम ज्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत, शांत रजसम ज्यांचा रजगुण शांत झाला आहे, आणि प्रशांत मनसम ज्यांचे मन संपूर्णपणे शांत निर्मळ झाले आहे. एनम ह्या ब्रह्मभूतम ब्रह्मरूपी योगिनम योग्याला ही निश्चितच उत्तम सात्विक सुखम सुख उपैती प्राप्त होते. ज्यांची सर्व पापे नष्ट झाली आहेत, ज्यांचा रजगुण शांत झाला आहे, तसेच ज्याचे मन संपूर्णपणे शांत झाले आहे, अशा ह्या ब्रह्मरूपी योग्याला निश्चितच उत्तम सात्विक सुख प्राप्त होते. श्लोक 28. युजन्येवं सदात्मानं योगी विगतकल्पशः सुखेनं ब्रह्मस्पर्शमत्यन्तं सुखमन्मश्नुते. एवं अशा प्रकारे आत्मानं आपण आपल्याला सदा सदा सयुज्यन परमात्म्यात लीन करून, विकल्पशम सहा पापरहित योगी सुखेन सुखपूर्वक, संस्पर्शनम ब्रह्मप्राप्तिरूपी, अत्यंतम अत्यंत सुखम सुखाचा अश्रुते अनुभव करतो. अशा प्रकारे आपण आपल्याला सदा परमात्म्यात लीन करून पापरहित योगी सुखपूर्वक ब्रह्मप्राप्तिरूपी अत्यंत सुखाचा अनुभव करतो. अशा प्रकारे 28व्या श्लोकापर्यंत अर्थ संपला आहे. जय श्रीकृष्ण.